बरोबर. आता इथं समजा एम ची व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू मी 3 घेतली. एम ची व्हॅल्यू 3 घेतली म्हणजे मला सी ची व्हॅल्यू सुद्धा किती घ्यावी लागणार आहे? 3च घ्यावं लागणार आहे. कारण इथं सुद्धा हे एम ला जी तुम्ही व्हॅल्यू घेतली तीच इथं घ्यावं लागणार आहे. कारण इथं ह्यांचे दोघांचे पॉवर कसे सेम आहेत. म्हणजे इथं नंबर ऑफ एज मी किती घेतले? ए 2 वेळा. तर इथं सुद्धा तोच एचा काउंट आला पाहिजे. म्हणून बी ची टोटल पॉवर किती होणार? 5. मग त्या अशा पद्धतीने येणार. आणि सी 3 वेळा. याचा अर्थ ए किती वेळा आलाय? अधिक बी किती वेळा आलाय? ह्या दोघांचे ऍडिशन तुमची इथं बी येणार आहे. आणि आपण इथं नंबर ऑफ एज किती वेळा आलेत हे काउंट करून ठेवू शकत नाही, रिमेंबर करून ठेवू शकत नाही. त्यामुळं हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे हे कसं आहे? नॉट रेग्युलर लँग्वेज. हे सुद्धा रेग्युलर लँग्वेज नाही. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो वन एक्झाम्पल. यू शुड रिमेंबर दिस. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. आय विल करेक्ट इट. a raised to n, b raised to n plus m आणि c raised to m. ठीक आहे. So this given example is also not a regular language. Okay. All of you getting? So we will go for understanding the next example, which is again one of the popular example, which is asked many times in examination. Yeah. W X, capital X, W R, W X, W R. तर W आणि WR तुम्हाला माहिती आहे. W म्हणजे काय? एक स्ट्रिंग. आणि WR म्हणजे काय? रिव्हर्स ऑफ स्ट्रिंग. जी स्ट्रिंग तुम्ही इथं घेतलेली आहे W नावाची, सपोज जर तुम्ही AB घेतली असेल तर त्याचे रिव्हर्स मध्ये काय येणार आहे? B येणार आहे. पण ह्या दोघांच्या मध्ये काय सेंटरला काय आहे? तुमचं X म्हणून एक कॅरेक्टर आलेलं. वेअर दिस W आणि हे जे X आहे, हा X म्हणजे X इज नथिंग बट एक वन ऑफ द कॅरेक्टर विच इज नथिंग बट अगेन एनी स्ट्रिंग. W सोडून अजून एखादी स्ट्रिंग. X, W and X belongs to 0, 1 plus. Plus is nothing but positive closure. Plus is nothing but positive closure. That is nothing but it is not accepting epsilon. Other than epsilon, all clean closure is nothing but a positive closure. So these conditions they have given. W is nothing but a string. आता इथं W इनपुट तुम्हाला AB दिलेलं आहे. सॉरी 0, 1 दिलेलं आहे. म्हणजे 0, 1, 0 हे तुमचं काय झालं? 0, 1, 0, 1 समजा तुमचं W आहे. मग WR काय झालं? रिव्हर्स काय झालं याचा? 1, 0, 1, 0 झाला. आणि X म्हणजे पण कोणती पण एक स्ट्रिंग आहे. X म्हणजे पण कोणती पण एक स्ट्रिंग आहे. तुम्ही कोणती पण एक स्ट्रिंग घ्या जी W पेक्षा थोडीशी वेगळी असेल. त्याला मी समजा 0, 0, 1, 1 घेतलं. 0, 0, 1, 1 घेतलं. ठीक आहे. टोटल स्ट्रिंग तुमची मग काय तयार झाली? टोटल स्ट्रिंग कशी तयार करायची? पहिल्यांदा W ला कॉन्कॅट करायचं X आणि X ला कॉन्कॅट करायचं WR. मग आपण ह्या ज्या व्हॅल्यू घेतल्या तिकडं हे W घेतले, हे WR आपल्याला मिळालं आणि आपण हे X पण घेतलंय. तर ह्या सगळ्यांना आपण कॉन्कॅट करूया आणि कोणती स्ट्रिंग तयार होती ती इथं बघूया. पहिल्यांदा W लिहिलं. W लिहायचं म्हणजे काय? 0, 1, 0, 1. परत X लिहायचं. X म्हणजे काय? 0, 0, 1, 1. आणि परत काय लिहायचंय? WR काय आहे? 1, 0, 1, 0. तर ही जी पूर्ण स्ट्रिंग तुम्हाला भेटलेली आहे अशा पद्धतीची स्ट्रिंग तुम्हाला चेक करायची. आता यामध्ये सुद्धा यू कॅनॉट डिवाइड. This is the first divider which separate W from remaining string. This is the second separator. This is the second separator which will divide this X
and this is the WR. So machine cannot guess where it is the dividation point. It is here, it is here, it is here. At which place? We cannot, our machine cannot decide. So that here also we have a problem that we cannot recognize what is the W and when X is going to start, where X it is going to end, and from where WR is going to start. So this type of a string remember is not possible for finite automata. For finite automata. So that's why here we cannot guess or we cannot mention the correct dividation point with the help of this finite automata. Hence, this given language is not regular. And also here you cannot apply pumping lemma property. You cannot apply pumping lemma property because here no such a string is possible. We cannot get as a y so that string we can repeat and we will generate all the strings those are coming under this language. Okay, so here this is the problem. So that's why the given language, which language? L is equal to WXWR, where W and X belongs to 0 and 1 positive closure, is a not a regular language. Is a not regular language. Okay. So all of you got this concept clearly. So I have taken many number of examples. So all of you understand this? Yes or no? Yes or no? Yes, sir. समजते सगळ्यांना? Any problem? बघा सिलेबस आपला खूप अजून आपल्याला खूप वेळ लागतो शिकवायला म्हणून मी एक्स्ट्रा लेक्चर घेतोय. लास्ट वीक पण एक एक्स्ट्रा लेक्चर घेतलं होतं. आज पण एक एक्स्ट्रा लेक्चर घेतोय. तरी सुद्धा मुलांची संख्या कमीच आहे. तुम्ही म्हटलं होते मॉर्निंगला तुम्ही प्रेझेंट राहणार तर मॉर्निंगला सुद्धा कोणी येत नाही. मग कसं होणार? इव्हिनिंगला तुम्हाला लेक्चर नको आहेत, मॉर्निंगला तुम्हाला यायला जमत नाही. कसं होणार मग तुमचं? So this is not a good approach. This is not a teaching or understanding or learning something. Okay. If you are committed the time, then you have to come, because we are also managing our time for you. So this is nothing but finding the given language is a regular language or not. Okay. So pumping lemma is important concept. It is again a negative test. That concept I have explained you. So with the help of that, you can decide whether the given language is a regular language or not. Okay. So today we will start one method that we have to see